फायनली आपली मखार तयार आहे बघा। जय शिवराय, जय शंभूराज, जय भावांनो। सुबोध ब्लॉग आणि फिटनेस चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो। आज मी तयार करायला घेणार आहे मखार। लाकडांच्या रिपांपासून मस्त मखारची फ्रेम तयार करणार आहे आणि फ्रेम तयार करून मस्त फुलं बिलं लावून मखार तयार करणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर स्वस्तात मस्त मखार घरच्या घरी बनवायचे असेल तर हा ब्लॉग पूर्ण बघा, कारण मी खूप साऱ्या असं म्हणजे काट कसोटी करून मखार तयार करतो आणि कमी खर्चात एक चांगला लुक देतोय आणि सुंदर मखार बनवतोय। दरवर्षी तुम्ही बघितलं आपल्या व्हिडिओवरती की सुबोधच्या मखारी किती स्वस्त असतात आणि या वर्षीसुद्धा आपण घरी फर्निचर बनवलं, त्या फर्निचरसाठी रिपा वगैरे आणल्या होत्या, त्याच्या कटिंग राहिलेल्या आहेत रिपा। या कटिंग रिपांपासून मस्त फ्रेम बनवणार आहे आणि फ्रेम तयार केली की मस्त त्याला एकदम वेगळा लुक देऊन एक सुंदर अशी मखार बनवणार आहे। मित्रांनो बघा, हे सर्व आपल्याकडे वेस्टेज राहिलेले आहेत। घरी फर्निचर बनवला, खाट बनवली, त्या खाटासाठी आपण रिपा आणल्या होत्या, त्या रिपांच्या पासून म्हणजे वेस्टेज राहिलेले आहेत ते सर्व इथं असं पडलेले आहेत। आता इथं छाटून घ्यायचे आपल्याला, म्हणजे कसं आहे की आपल्या घरी जो वेस्टेज राहिलेला असतो, काही वस्तू आपण आणतो घरी, तर काही लोक काय करतात यूज झाल्यानंतर फेकून देतात। फेकून नाही द्यायचा, टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू कशी बनवता येईल आणि त्याचा आपल्याला कसा फायदा होईल हे लाईफमध्ये विचार करा। कारण पैसा तुमच्याकडे असेल तर डायरेक्ट जाऊन तुम्ही रेडीमेड घेऊन या, कारण तुमच्याकडे पैसा नसेल, कमी असेल तर तुम्ही कमी पैशामध्ये पण गणपती सेलिब्रेट करू शकता, असं काय नाही आहे, फक्त तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागेल। तर आता हे रिपा सर्व पडलेले आहेत, याच्यासाठी आपल्याला थोडं मला बघावं लागेल की उभा राहण्यासाठी जागा किती लागेल, काय लागेल, आपल्या टेबलाच्या मापामध्ये आपल्याला कटिंग करायचं आहे, बघणं पण गरजेचं आहे, कारण का फिटिंग ही महत्त्वाची आहे। हां, इकडे दीदी बेटा बाजू, आता एक रिप पडलेली, ही पूर्ण वेस्टेज आहे बघा, पूर्ण वेस्टेज रिप आहे, हिला आपण आता कटिंग करून घेणार आहोत। बाजू बेटा लागेल तुला। हां, कसं आहे माहिती आहे का, मखार बनवायला तर सर्वांनाच आवडते, मेहनत करायला मागत नाही लोक। कारण तुम्ही घरी मेहनत केली आणि जर चांगला जर व्यवस्थित जर टॅलेंट दाखवला तर तुला खूप सारे पैसा वाचू शकतो। आपण जर अशी मखारची फ्रेम घ्यायला गेलो आणि फुलांची मखार घ्यायला गेलो तर लोक खूप सारे पैसे सांगतात, मग तेवढे पैसे आपल्याकडे नसतात, म्हणजे असले तरी पण आपल्याला पाहिजे तशी मखार भेटत नाही। घरी मखार बनवण्यामध्ये जो आनंद आहे ना मित्रांनो, असं कुठेच नाही आहे। कारण गणपती बाप्पा आले ना तर पूर्ण घर भरलेला असतो आणि जो आनंद असतो गणपती बाप्पा यायचा, त्या आनंदाने आपण काही करायला घेतलं ना तर सक्सेस होणारच, हे 100% तुम्हाला सांगतो मी। बाप्पाचा खूप चांगला अनुभव आहे। याच्या अगोदर मी कधी मखारी बनवल्या नव्हत्या, मला आवड होती पण बनवल्या नव्हत्या, पण जेव्हा मी हातात घेतलं ना तर खूप साऱ्या छान छान बनल्या। अवघ्या म्हणजे 600-700 रुपयामध्ये मखार तयार सुंदर अशी बनवू शकता। याच्या अगोदर तुम्हाला दाखवली PVC पाईपांपासून फ्रेम कशी बनवू शकतो, आज तुम्हाला दाखवणार आहे की आपल्या वेस्टेज रिपा आहेत त्यांच्यापासून फ्रेम कशी तयार करायची। मित्रांनो, आपल्याला ज्या रिपा आहेत त्या टेबलच्या मापामध्ये कटिंग करून घ्यायच्यात, तर आता पटापट सर्व रिपा टेबलच्या मापामध्ये कटिंग करून घेतो। तुमचा जो पण टेबल असेल त्या टेबलच्या मापाने तुम्ही कटिंग करा। माझा टेबल 4.5x5चा आहे, तर मी 4.5x5च्या हिशोबात सर्व रिपा वगैरे कटिंग करून घेतल्या आणि जेवढ्या खराब रिपा होत्या त्यावर कटिंग करून मागे टाकून दिला आणि चांगल्या आपल्या युजेबल आहेत, जेवढे चांगले आहेत, चांगली बाजू आहे ती घेतलेली आहे आणि पुढे कटिंग करून घेतलेले आहेत। आता यांना व्यवस्थित कशी फिट करायची, फ्रेम कशी बनवायची हे तुम्हाला दाखवतो। चला पटापट स्टार्ट करूया फिटिंग करायला। त्याच्या उभा राहा, हां सीधा राहा, हां आता हा झाला स्टँड, आता तू सोडायचं चालेल, आता तो पडणार नाही, ओके। आता याला आपल्याला इकडनं ठोकावं लागेल पुन्हा एकदा। आपल्याला 2-2 खिले मारावं लागणार आहेत, त्यासाठी कसं माहिती आहे का, मजबूत बनवायचं ना आपल्याला, खिले काय निघतील पण आपण ड्रिल मारून मारतो ना, तर आपण एक खिला द्या बाबू, मोठा खिला द्या 2 इंचचा, म्हणजे खालची रिप आपली आता इकडून पण 2 खिले मार लागतील, सगळीकडून 2-2 खिले मार लागतील, कारण एक खिल्यामध्ये ते मजबूत राहणार नाही। बघू दाखव, दीदीचं केलं दाखव। आता हाच पुन्हा मारायला लागला ना, हे याच्यासाठी आपण मारतोय कारण चिरली नाही पाहिजे, म्हणून कंटिन्यू आपली अशी मेहनत चालू आहे 2-2 खिल्यांची। सोड आता ही फ्रेम नॉर्मली आपण एक खिला मारून फिट करून घेतलेली आहे, म्हणजे नॉर्मली
मग आपण फायनली अजून एक खिला मारून एकदम फिट करणार आहोत. तर नॉर्मली फिट पण व्यवस्थित झालेली आहे. आता याला खाली स्टँड बनवून घ्यावं लागेल. स्टँड बनवला तरच ही व्यवस्थित फिटिंग राहील. आणि एवढा वजन, एवढ्या म्हणजे सागाच्या रिपा आहेत, यांचं वजन खूप जास्त झालेलं आहे. याला आपण खाली स्टँड बनवणार. स्टँड बनवला ना का ती एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट फिटिंग होईल. तर चला आता याच्यासाठी आपण स्टँड बनवूया. त्यासाठी आपल्याला ह्या मापाची आपल्याला प्लाय कट करतो. प्लायवरती बॅलन्स एकदम व्यवस्थित होईल. बाल तू हे पकड, हे पकड तू. बोलून देऊ नका. प्लाय कटिंग केले कारण का एवढा वजन फ्रेमचा झालेला आहे का त्याला एकदम मजबूती खाली दिली पाहिजे. म्हणून आम्ही खालच्या टेबलच्या प्रमाणे प्लाय आम्ही 2 कट करून घेतले आणि दोन्ही प्लाय आता ड्रिल मारून 2 स्क्रू मारणार आहे आणि हे साईडला लावणार आहे. आणि काही रिपा कमी पडल्या होत्या आम्हाला, तर मी साध्या रिपा आणल्या या. म्हणजे मला ही 50 रुपयाला पडली. जर तुम्ही साध्याच घेऊन या म्हणजे 200 रुपयाला 4 रिपा भेटल्या मला. आता 4 रिपांच्यामध्ये 2 सपोर्टला राहतील आणि 2 पुढे अशा राहायला वरती फिरवायला कामं येतील. तर आता 200 रुपये खर्च आलेला आहे. बाकी सर्व घरचंच आपण टाकले टुकडे जॉईंट केले, असे खिले मारून सर्व केलेलं आहे. म्हणजे सर्व बाकी सर्व घरी रिपा वगैरे होत्या आणि आता ज्या लागल्या त्या फक्त 200 रुपयाच्या रिपा आणल्या. आता ही फ्रेम आपल्याला इथं फिट केली तर आतमध्ये नेता येणार नाही. तर आपल्याला उचलून हिला आतमध्ये नेऊन अलगूट टेबल ठेवून आणि मग टेबलच्या प्रमाणे आपल्याला ते फिटिंग करून घ्यायला लागेल. कारण एकदा फायनल फिटिंग झाली तर मग ती दरवाजातून आतमध्ये जाणार नाही. तर आता आम्ही हे सर्व एक एक करून आतमध्ये नेतो आहे. बाबू आता हे माझी मित्राची पोरं आलेले आहेत मदत करायला. तर यांना मी सांगतो आणि मी पण घेऊन जातो. पटापट आपला सेटअप पूर्ण आम्ही आतमध्ये घेऊन जाणार आहेत. जे लागणार ते मी देतो. बाबू तुझा पाया पडशील. पप्पा मला पण दे ना. तुला पण घ्यायचे? हा हे घेऊन जा आतमध्ये जा. हे 2 घेऊन जा तू. हे घेऊन जा. छोटी करवत मोठी करवत घेऊन जा तू आतमध्ये जा. आता मग स्ट्रीप आणि हे घेऊन जाईल. हा ड्रिल मशीन नेऊन ठेव आतमध्ये. आता सर्व सेटअप आम्ही आतमध्ये न्यायला लावलेला आहे कारण इथे ठेवला पाऊस पण चालू आहे, बाहेर काम करायला पण जमत नाही. तर आता आम्ही हे स्ट्रीप वगैरे आणलेले आहेत. हां 2 घेऊन जा आतमध्ये. बाकी या 3 मी घेतो. आता सर्व सामान तर आम्ही बाबू हे घे, बाबू हे घे, हे घे, हे घे. चल आतमध्ये. बाबू एक बाजूला ठेव इकडं, इथं मध्येच नको ठेवू. आता इकडं साईडला आपल्याला 4 खिले मारले. इकडं साईडला 4 खिले मारून घ्यायचे आपल्याला. आता आम्ही चालू इकडच्या साईडला. आता हे लावलं आहे तसंच ठेवणार आहे आणि पटापट खिले मारून घेणार. करून घेतले असे होते ते. स्वतः ते ह्या रेपोवरती जो खिल्ला मारायचा आहे तो आम्हाला छोटा मारायचा आहे. त्याच्या अगोदर ना आम्हाला त्याच्या खाली काहीतरी टाकावं लागेल. तर इकडची ना लादी फुटायची. खूप बारीक काम करावं लागतं मित्रांनो. घरचं काम असेल ना तर समजून आणि बारीक काम करावं लागतो. कारण खाली लाद्या पण आहेत. वरती उचल, हलू नको. ही पण बसली. सोडा. आता या साईडला एक पट्टी लावून घेतली, या साईडला पट्टी, म्हणजे याचा बॅलन्स पूर्ण याच्यावरती राहील. आता आम्ही टेबल आतमध्ये आणतो. हे बाबू ही सिस पेन्सिल उचलून ठेव. थांब.
तिकडे जा. टेबल आणला आतमध्ये. तू इकडे हो. चल चल. सही बनवून झाला. बघा किती चांगला सपोर्ट भेटला. मग तुम्हाला समजून पण येत नाही का मागं मी सपोर्टला रिपा लावल्यात म्हणून. काही जण वाटलं असेल का अरे ही राहणार कशी उभी, राहणार कशी. आता तिथं पण लॉक मी लावला नाही, आज लॉक लावतोय मी. लॉक लावला ना तिचा पण का एकदम मजबूत आणि एकदम व्यवस्थित राहणार आहे. जेणेकरून आपली म्हणजे ही आहे ना मखार, तिचं वजन सगळं मागेच असणार आहे, पुढे नसणार आहे. आपण वरती काय लटकन लावले तरी तिला काय प्रॉब्लेम होणार नाही. एवढी मजबूत बसणार आहे अशी. आणि मागची रिप तुम्हाला दिसणार पण आहे का मी मागं रिप लावले म्हणून. काम करायचं तर असं करा की सुंदर पण दिसलं पाहिजे आणि हे सर्व झाकून जाणार आहे, फुलांच्या मध्ये झाकून जाणार. त्याच्यावरती पंच येणार आणि पंचवरती आपण मग फुलाचं डेकोरेशन करणार. म्हणजे तुम्हाला कुठूनच अशा रिपा वगैरे दिसणार नाहीत चारही बाजून. हे बघा आत्ता हलत नाही आहे, फुल फिट झाला. म्हणजे किती वजन दिला तरी तो आपण पुढे जाणार नाही. तरी पण ही बाजू आपली लावायची राहिलेली आहे. मी हिला अशी आतमध्ये बघितला, सर्व मापात बसला, काटकोण्यात बसला, एकदम परफेक्ट. कुठेच आपला म्हणजे कमी जास्त नाही. टेबलाच्या आतमध्ये फिटिंग बघा तुम्ही, तुम्हाला दाखवतो मी. सर्व ह्या ग्रिपच्या लेवलमध्ये बसला. म्हणजे ह्या बाजूचं आपलं काम सर्व या याच्यामध्ये बसलेलं आहे. आता तुम्हाला असं वाटतंय का ही अजून मजबूत व्हावी तर तुम्ही याला ड्रिल पण मारू शकता. इथे ड्रिल मारून एक स्क्रू पण फिट करू शकता. पंच
आता ही एवढी जास्त झाली कमी करायची, थोडी कमी असेल आपल्या बाजूला तरी चालते, पण जर एक्स्ट्रा नको, एक्स्ट्रा याच्यासाठी नको की आपल्याला त्रास नाही झाला पाहिजे. मला वाटतं बाकीची फुलांचा तर उद्याच फुलांचं पण होऊन जाईल. आणि फुलं पण फ्रेंड्स जी आमची फुलं होती घरची गेल्या वर्षाची हीच फुलं आहेत. आम्ही काहीच नाही यावर्षी, फक्त आम्ही जास्तीत जास्त खर्च आमचा म्हणजे 500 रुपये खर्च आलेला आहे. 200 रुपयाच्या रिपा आणल्या, एकदम साधी क्वालिटी, 10 रुपये स्क्वेअर फूट वरती. रिपांच्या मध्ये पण खूप म्हणजे क्वालिटी आहे, 10 रुपयापासून स्टार्ट आहेत. तुम्ही जर भारी घ्याल 10 रुपये, 15 रुपये, 22 रुपये, 25 रुपये, 30 रुपये, 35 रुपये, 50 रुपये, 60 रुपये स्क्वेअर फूट पर्यंत आहे. तुम्हाला जशी घ्याल तसे. तुम्ही एकदम साधी क्वालिटीच्या रिपा आणल्या, बाकीचे तर फक्त त्या सुद्धा कुठे फक्त सपोर्टला उभ्या ठेवण्यासाठी मागवल्या, नाही तर कमी पडल्या नव्हत्या, पण घरी होत्या त्याच्यामध्ये पूर्ण झाला होता. घरच्या आपल्या सागाच्या होत्या ना, घरच्या आपल्या सागाच्या होत्या. आणि आता तो सागाच्या रिपा पुन्हा आपल्याला डेकोरेशन म्हणजे पुढच्या वर्षी फर्निचरचं काम करताना आपल्याला काम येणार आहेत, त्याविषयी जाणार नाहीये. हा पुढच्या वर्षी पण कामं येतील कशाला तर. आता बघा इकडे ना इथे टूथपीक लावून असं आपल्याला लावायचं आहे. टूथपीक आपल्या आहेत आतमध्ये डेकोरेशन सामानामध्ये. तर हे आपण आता उद्या करणार आहोत. आता खूप टाइम झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आता माझा जॉबला जायचा टाइम झालेला 5:30 वाजलेले आहेत. आता मला फ्रेश होऊन 5:45 घरातून निघायला लागणार आहे. तर बघा इकडे पूर्ण पडदा लावून घेतला आणि पूर्ण पंच लावून घेतला. आता फक्त अवघ्या आपल्या 1.5 तासाचा काम राहिलेला आहे. म्हणजे तुम्ही सकाळपासून जर वेळ दिला तर 4-5 घंट्यामध्ये मका पूर्ण तयार होते. 12 वाजता सुरुवात केली सकाळी आणि 12 वाजल्यापासून पुन्हा एकदा 1 तासाचा ब्रेक घेतला. मला पंच वगैरे आणायचे होते आणि जेवणाचा ब्रेक होता. तरी जेवण केलं 20 मिनिटांमध्ये आणि 1 तासाचा ब्रेक घेऊन पुन्हा आम्ही 3 काम चालू केला. 4 ना 5 म्हणजे टोटल आम्ही आज 4 घंटे काम केला. आणि अजून 1 तासाचं काम आहे, ते सुद्धा आपला फुलं लावायचं. म्हणजे 5 तासामध्ये जर तुम्हाला अशी मका बनवायची असेल घरच्या घरी स्वस्तात मस्त मका. तसं ना मित्रांनो, आता आपण हे काम उद्या स्टार्ट करू. फ्रेंड्स, गेल्या वर्षाचं सामान आपण काढून बघतोय काय काय चांगलं आहे काय काय नाही. आपण त्याविषयी तुम्हाला बोललो होतो की पंच मी लावून घेतलं, तर पंच मी सगळं लावून घेतलं व्यवस्थित. आता सामान आपला काय काय किती लटकन चांगले आहेत काय आहेत, कारण वर्षानुवर्ष आपण जेव्हा ठेवतो त्याला अर्ध्या कसा उंदीर वगैरे खातात, काय चांगलं राहिलं आहे काय नाही. तर आपला बराच जे सामान आहे गेल्या वर्षाचा पूर्ण व्यवस्थित राहिलेला, म्हणजे 2 वर्ष आपण यूज केला. बघा ही वरती टाकायला ग्रीन जाली आणली होती, ही जाली पण आपली तशीच्या तशी आहे, नवीनच्या नवीन. बघा थोडी पण येणे झाली, जाली पण तशीच आहेत, आपले लटकन पण तशीच आहेत आणि आपले फुल पण तशीच आहेत. या जुन्या फुलांच्या मध्ये जालीमध्ये आणि लटकनमध्ये घरच्या घरी मखार कशी बनवायची, फुलं तीच, फक्त फ्रेम वेगळी आणि थोडासा लुक वेगळा. म्हणजे लोकांना असं वाटतं पाहिजे का हा यावर्षी काहीतरी नवीन केलं. कारण तुम्ही ना स्वस्तात मस्त घरच्या घरी खूप सुंदर मखार बनवू शकता. फक्त आपलं थोडं डोकं चाललं पाहिजे डेकोरेशन करताना. तर आता हे आम्ही लटकन वगैरे सर्व काढलेलं आहे इथे. आता मागच्या साईडला पहिले लटकन लावून घेतो आणि मग जाली टाकून घेऊ. जर आधी जर लटकन लावले नाहीत, पहिले जाली टाकली तर प्रॉब्लेम होईल. सर्वात पहिले आपण मागे लटकन लावून घेऊ. लटकन लावले, जाली लावायला आपण मोकला आणि मग सोपं कसं काम होईल. गेल्या वर्षी काय केलं होतं, फॉर्म वगैरे ना आपण खाली बसून मस्त फुलं लावून डबल फिट करताना फुलं पडायचे, सेटिंग बिघडायची. तर या वर्षी डायरेक्ट फॉर्म लावून घेतले आणि मग पटापट अटॅच करायला टाईम वेळ लागत नाही. खाली तुम्ही फिट करा, फुलं लावून मग फिटिंग करायला जा. मग एक वजन जास्त आल्यामुळं ते लोंब बघतं, अर्धी फुलं गळून पडतात. असं व्हायला नको. डेकोरेशन आपण झटपट झाला पाहिजे, म्हणून पटापट काम करता आलं पाहिजे तुम्हाला. तर आता हे लटकन आहे, मधला लटकन आहे ना, थोडा आपण कमी लावूया, कारण आपल्याला एक वेगळाच लुक द्यायचा आहे. चला, सेजू बोलते हे असं छान वाटतो, तर असंच ठेवूया, कारण डेकोरेशन हा एकाच्या मताने नाही चालत.
आणि इकडे माझी विचार आहे का इकडे लाईट पण सोडायची, ती लाईट आपल्याला हाणावी लागणार. आता याच्यामध्ये जेवढं तोरण होते ते आपण इकडे लावले. आता अर्धे तोरण आपण पुढे लावणार आहोत. 2 तोरण इकडे लागणारे अजून लागले तर आपण घेऊन येऊया. आता याच्यासाठी लागणारे आपली फुलं वगैरे ते आपण नंतर लावूया. स्वतः अगोदर मी जाली लावून घेतो. आणि 4 कोऱ्यान 4 स्ट्रिप मारल्या ना म्हणजे आपले हलणार नाही आणि ते जास्त म्हणजे बाहेर येणार नाही आहे. त्यासाठी मग 4 कोपऱ्यान 4 स्ट्रिप मारावं लागतील आणि व्यवस्थित खेचून लावावी लागेल. तर एकदम व्यवस्थित खेचून नाही लावली तर मग प्रॉब्लेम पण होऊ शकतो. का वाकडी बसली तर आपला जरा हे बघा थोडं असं आहे ना की अशी आतमध्ये जाणार. तुम्हाला आता वाटलं असेल की थोडं असं का दिसते वरती का दिसते त्या परत स्ट्रिप मारून घेणार आपण खेचून घेणार होते बघा. तर एक एक मारतो मी. बघा तुम्ही तुमच्या घरी पण डेकोरेशन करायचं असेल तर थोडं अशा पद्धतीने करावं लागेल. कारण आपले जॉईंट हा दिसले नाही पाहिजे. फ्रेंड्स आपण मागच्या साईडला लटकन लावून घेतली आणि वरती जाली लावून घेतली. जाली फिटिंग व्यवस्थित झाली बघा. आता पानं वगैरे आली. आता हे बाजूचे लटकन लावून घेतो आपण. लटकन मुलंच गेटअप येणार आहे. मखारला जो लुक येणार आहे हे सर्व लटकनमध्ये येणार आहे. तर लटकन व्यवस्थित लावले पाहिजेत. एक लटकन मी इकडे लावतो आहे जेणेकरून आपल्या मखारला एक वेगळाच लुक येईल. आता एक तात्पुरती तुम्हाला असं लावून दाखवतो मी. एक इकडे लावला. त्याच्यानंतर आपण हा दुसरा लटकन इथे लावणार आहोत. तिसरा येते ना 2 तिकडे येणार. हा एक लावला आणि हे इकडे लावला. पुरं प्लॅनिंगमध्ये केलं. जुन्या सामानामध्ये अरेंजमेंट केली. मागे 5 लावले आपण, पुढे 5 लावले आणि इकडे एक लावला इकडे एक लावला. म्हणजे असं पुरं प्लॅनिंग करून आपण लावणार आहोत जेणेकरून आपल्या मखाला एकदम व्यवस्थित लुक येणार आहे. यात नवीन काहीच नाही आहे. सर्व आपला जुना इन्स्ट्रुमेंट आहे. तर आता हे बघा आत्ता लुक हा परफेक्ट आलेला आहे जेणेकरून याला आपण अजून आतमध्ये घेऊ शकतो. असं काय नाही एवढं घेऊ शकतो आपण. छान दिसतो. तर आता शिजू बोलते याला अजून वरती घ्या म्हणजे एकदम चांगला गेटअप येईल. मला बघा हा लावला आपण सेंटरला. खाली जास्त व्यवस्थित वाटत नव्हता कारण का यांचा जो बॅलन्स व्यवस्थित आला पाहिजे आणि दिसायला सुंदर दिसला पाहिजे म्हणून आपण काय केला हिला अजून मागे टाकली. म्हणजे आपला गणपती बाप्पाचा चेहरा जो दिसेल ना इथून आरती करताना आपल्याला त्रास होणार नाही आणि आपल्या डोक्याच्या वरती जाईल. म्हणजे आपण परफेक्ट आरती करू शकतो इथे. बरोबर आपल्या हातांना दोन्ही लागणार नाही. ही आपण अरेंजमेंट अशी केली का इथं उभा राहून माणूस व्यवस्थित आरती करू शकतो. म्हणजे हा पण लागणार नाही हा पण लागणार नाही आणि याचाही आपल्याला त्रास होणार नाही. परफेक्ट. आणि आपला गणपती बाप्पाचा लुक पण एकदम व्यवस्थित दिसेल ही आपण काळजी घेतली म्हणून याला एकदम वरती घेतलं. आणि याचा स्वस्तिक पण समोर येतो बघा. स्वस्तिक समोर आले त्या खाली तो स्वस्तिक तो आले. हा हे सेम आले. हे 3 सेम आले. म्हणजे हे 3 सेम येणं गरजेचं होतं आणि ते 3 सेम येणं गरजेचं होतं. तर 3 सेम आले हे पण सेम आले आणि बाकीचे मॅच याच्या लेवलमध्ये. परफेक्ट. तर हा अशी डेकोरेशनमध्ये थोड्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. का सुंदर कसा दाखवावं लागेल आपल्याला कसा सुंदर. आता हा सर्व आपल्या घरचाच गेल्या वर्षी सामान आहे. याला आपण एक नवीन लुक दिलेला आहे आणि आता पटापट मी फुलं लावून घेतो आणि फुलं पण आपली घरचीच आहेत. त्याच्यामध्ये आपण कॉम्बिनेशन पण फुलं लावणार आहोत. गेल्या वर्षी कशी पूर्वी जाय सुंदरी लावली होती ना ते ह्या वर्षी आपण मिक्स करून लावणार आहोत. त्याने का आपलं नवीन गेटअप येईल आपल्या मखारीला आणि एक नवीन लुक येईल. तर चला नवीन काय फुलं नाही आहेत गेल्या वर्षीची आहेत पूर्ण. म्हणजे गेल्या वर्षी आपण 1300 रुपयाची फुलं आणली होती 1250 रुपयाची आणि 50 रुपये काय जाऊन येऊन खर्च झाला होता. तर 1300 रुपयाची फुलं गेल्या वर्षीची होती ते 2 वर्ष आपण वापरले आणि आता ह्या वर्षी सुद्धा वापरणार आहे. बघा त्याच फुलांच्या मध्ये कंटिन्यू सलग 3रा वर्ष आणि रिपा वगैरे आपल्या जुन्याच होत्या. तर चला पटापट आता सजून घेऊया पटापट आणि कशी आपली मखार असते यावर्षी तुम्हाला बघायला मिळणार. पटापट चला स्टार्ट करतो मी फुलं लावायला. बघा आपली जुनी फुलं आहेत तीच आपण फुलं लावणार होता. सेंट्रल घेणार आपण व्यवस्थित. इकडे लावला इकडे लावला. हा रेड घ्यायचा रिझन काय की आपली याची फुलं आहेत ना लटकनला ती पण गुलाबाची रेड फुलं आहेत आणि व्हाईट मोती आहेत. तर व्हाईट मोत्याला आपण मॅच लावणार आहोत. व्हाईट आणि रेडला रेड म्हणजे मॅच होणार व्यवस्थित. अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे पूर्ण सजून घ्यायचं आहे. तर बघायचं कुठली कुठली चांगली फुलं आहेत ती चांगली फुलं आपण बघून मस्त व्यवस्थित पुढे समोर लावणार आहोत. लावताना जरा काळजी घ्यायची. एक असं वरतून लावायचं असं खालच्या साईडला आणि एक खालतून वरच्या साईडला लावायचं. म्हणजे काय माहिती आहे का हे फुलं जास्त दाट वाटतील आणि कमी फुलं लागतील तुम्हाला. तर 2 फुलं लावली अशी. तर आपण दोन्ही साईडला आता गुलाबाची फुलं हे व्हाईट गुलाब. तर व्हाईट गुलाबला वरती लावतो मी एक
कॉम्बिनेशन असं आहे. आणि खालून इकडच्या साईडला एक लावतो. तर 2 गुलाब लावले या साईडला आणि हा इकडून जरा वरतून लावा लागेल. हे बघा, हा एक गुलाब इकडनं लावला म्हणजे तुम्हाला बघायला पण छान वाटेल आणि दिसायला पण एक लुक एकदम व्यवस्थित वाटेल. तर इथे एक थोडासा आपल्याला खुल्ला दिसतोय, तर इथे आपण हा एक झाकून टाकूया. तर जेणेकरून आपल्याला म्हणजे जागा मोकळी मोकळी वाटणार नाही. तर इकडच्या साईडला 2 गुलाब लावूया आपण. बघा हे लावले आपण फुलं. आता आपल्यामध्ये खूप सारे फुलं आहेत आपल्यामध्ये, तर आपण कॉम्बिनेशन करूया. मध्ये मध्ये एक पिंक लावूया. पिंक पण फुलं आहेत आपल्याकडं, तर पिंक पण लावणार आहे. व्हाईटच्या बाजूला पिंक, 2 पिंक लावले इकडे आणि डबल पुढच्या साईडला आपण 2 पिंक लावणार आहोत. एक पिंक केलेलं आहे, 2 पिंक, 2 पिंक, 2 व्हाईट आणि 2 आपले रेड कलरचे झेंडूचे लावले. तर हे असं लावलं. आता पुन्हा डबल कॉम्बिनेशन असं घ्यायचं आहे. आहेत ना आपले रेड कलरचे फुलं, ते घेणार आहोत. तर बघा इथे आम्ही डबल रेड घेतला, कारण रेड आमच्याकडे भरपूर फुलं आहेत. तर रेड पुन्हा मी रेड घेतलेले आहेत. त्याच्यानंतर सेम कॉम्बिनेशन आपलं समोर सेम जाणार आहे. समोर साईडला पुन्हा आम्ही व्हाईट लावलेला आहे. तर याचा एक हे तुटलेला आहे मागचा. बघा 2 गुलाब लावले. आता याच्यानंतर आपण डबल पिंक लावायच्यात. बाबू पिंक गुलाब दे मला, पिंक गुलाब आण. हो बेटा तू आणून ठेव. 2 पिंक लावले. आता डबल इथं रेड बसणार. बघा कॉम्बिनेशन तुम्ही बघत राहा. एवढा एकदम VIP लुक देण्यात आपण की तुम्ही बघत राहाल की सुबोधदादांनी म्हणजे घरच्या फुलांच्यामध्ये एक वेगळाच लुक दिला मखारीला. आणि मखार एकदम कशी उठून दाखवली ते तुम्हाला दाखवतो मी. कारण आमच्या घरातले पिल्लू मदत करतात मम्मी पप्पाला डेकोरेशनला. त्यांची मदत कमी असते, मस्ती खूप जास्त असते. आहे ना बेटा, त्याच्याकडे न्यू कलर आहे ना. हे बघ हा एक इथे लावून टाकला. पुन्हा हे कॉम्बिनेशन असंच जाणार इकडे. थोडा आपण हे असं हातावून लावणार आहोत. बघा हे आपण लटकन लावलं होतं. हे लटकन तुम्हाला बोललो होतं ना का थोडं पण दिसणार नाही, कारण आपल्या डेकोरेशनवरती आपल्या स्वतःला विश्वास आहे का आपण कुठे काय लावणार आहोत ना. हे लावले इकडे आपण. आता शेवटला इकडे व्हाईट गुलाब लावले. हे बघा फ्रेंड्स, आपण पुरा गेटअप दिलेला आहे. मध्ये मध्ये झेंडू लावले, गुलाब लावले, पिंक गुलाब, रेड व्हाईट गुलाब आणि रेड झेंडू लावलेले आहेत. हे कॉम्बिनेशन होतं. व्हाईटला व्हाईट, रेडला रेड आणि हा पूर्ण असं कॉम्बिनेशन करून आपण पूर्ण मखार तयार करणार. तर पुढचा हा साईड पुन्हा अशी फुलं लावून घेतली. आता पटापट सर्व फुलं लावून घेतो आणि आपली मखार तयार झाली की दाखवतो तुम्हाला आपली मखार कशी तयार आहे वर्षाची. देवाला ही फुलं खूप आवडतात. तुम्हाला माहिती नाही कशाची फुलं असतील? जास्वंदीची फुलं खूप आवडतात. ती जास्वंदीची फुलं गणपतीला खूप आवडतात. मला जास्वंदीची फुलं आणली होती डेकोरेशनला. तर आता ही आपण आतमध्ये लावणार आहोत आणि ते पण मॅच लावणार आहोत. रेड, पिंक आणि व्हाईट, म्हणजे जेणेकरून आपल्या मखारीला सूट करतील. आपण कुठला पण कलर लावला तर मग मॅच नाही करणार आणि मग पुरा लुक निघून जाईल. तर आपण सुरुवात करणार आहोत जशी आपण सुरुवात केली तशी. आता ही पूर्ण मी इकडे पलटी करतोय आणि याच्यातून आपण पायात तशी काढून आपण मॅच फुलं लावणार आहोत. ही झाली. आता हे आपण एक काढून लावतो. हे तिन्ही म्हणजे डार्क आहेत ना, ते मध्ये आले पाहिजेत. डार्क मध्ये आले म्हणजे कसं आहे आपला गेटअप थोडा वेगळा येईल आणि सुंदर दिसतील. डार्किश आपल्याला मध्येच घ्यायच्यात. जेवढे डार्क फुलं आहेत ना आपली, असे चांगले बघून डार्क फुलं असे आपल्याला सेंटरला लावायच्या.
बघा पूर्ण आता दोन्ही साईडला लावून घेतले, इकडे लावून घ्यायचे आहेत. तर आता पटापट मी इकडे फुलं लावून घेतो. आता रेड कार्पेट टाकून गेलेलो आम्ही. बाबू मुलीचा पाणी हा बाबू कपडा दे हे तो कपडा घे कपडा दे तो कपडा यो 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 तो नाही यो रक्ता द्या समजत नाही काय नाही यो. हे बघा एकदम थोडा कमी पडलेला आहे, तर आपल्याकडे एक्स्ट्रा आहे कपडा, तर आपण त्याला घडी मारून जर मारणार आहोत. आता हा रेड कार्पेट ॲडजस्टमेंट करायचं दोन्ही बाजूला त्यांना पाहिजे तसा. आणि हे बघा हे उचलता येतो आपल्याला. आपण हे फोल्डेबल ठेवलेलं आहे आपण, का आपल्याला आता फिट नाही केलं, कारण याच्या मागचा रिझन एकच आहे की आपल्याला हे कधी लावायचं आहे आपल्याला, हे आपण शेवटला ॲड करू शकतो. म्हणजे मी आता हे केलेलं आहे, याच्या मागचा एक रिझन असं आहे का याला मी पाहिजे तेव्हा मी काढू शकतो, कारण का मला याच्या खाली कपडा मारायचा आहे. म्हणून मी हे ऑप्शन पण ठेवलं होतं की मला जर आता फिट केलं डायरेक्ट तर मला ते शेवटला त्रास होईल, आणि सर्वात शेवटला मी हेच त्रास नाही व्हायला पाहिजे, म्हणून पुरा प्रॉपर नाही ते फिट करायचं ना आपल्याला. आता कपडा इथं बांधून घेतला ना एकदा की मग तो नाही हलणार, याच्या खाली गेला ना एकदा की नाही हलणार असा. फिट करून टाकलं लागत आता थांब ना, खालचा कपडा मारायला लागेल ना आपल्याला. रेड कार्पेट पण टाकून झाला. आता ही झालर पट्टी मारणार आहे आम्ही. मापाची रे बरोबर आहे. मापाचीच आणली होती आपण पद्धतशीर. मला इकडे हे पकड, हे पकड, इथं पकडे. आता माझा मुलगाही हातभार लावणार आहे बघा. दरवर्षी माझा मुलगा हातभार लावतो, ह्या वेळेला पण लावल. आता मला ताराची गरज आहे, ताराची गरज आहे, कारण तार आता मला हा आपण सोडू नको, मी तारामध्ये फिट करतो. हा का रस्त्याला बोलतो आमचा मोठा भाऊस मकरंद नानास पुढे लय मोठा फॅन आहे, म्हणून ते रताल्या शब्द त्याच्या तोंडामध्ये येतात. हे रस्त्याला सोड नको तिला नको सुरू रस्त्याला असू द्या, रताला असू दे, अजून काय काय असू दे, करवंदा असू दे, रिकॉर्ड नको बोलायला जाऊ ओलगंदा असू दे, काहीतरी असू दे. रिकॉर्ड तू बोललो का ना मला रिकॉर्ड होतं. तर आता मी नको हा 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 इकलं येतो. आता हा थोडा अवघड पडणार आहे. हॅलो बाबू काय करतो आता? काय बाबा आता आपल्याला हे लावायचं आहे असं. थांब हो आणि मी फुलं सगळ्या हा फुलं सगळं खाल्लं तू थांब इकडं. खाल्ला 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 सर्व खाल्ला आता काय करून टाकायला थांब हात नको टाकू. नको रे रस्त्याला मी
फायनली आपली मखर तयार आहे बघा. मागे लाईट सुद्धा लावली आणि झुंबर पण लावला. 200 रुपयाच्या रिपा, 200 रुपयाची लाईट आणि 100 रुपयाचा झुमर, टोटल 500 रुपये आपला खर्च झाला. ही फुलं आपण 2 वर्षा अगोदर आणली होती, तीच फुलं आपण यावर्षी पण यूज केली. फक्त लाकडांची फ्रेम उभी केली आणि आपली फुलांची मखर तयार केली. तर मित्रांनो, माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलचा घंटा दाबा. जेव्हा जेव्हा चांगला व्हिडिओ मी अपलोड करणार तुम्हाला नोटिफिकेशन येणार आणि समजणार. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छोटासा ब्रेक.